हॅलो गाईज, वटपौर्णिमेचा लुक शिकायचा आहे, सिम्पल क्विक असा जो तुमच्याकडे प्रोडक्ट आहे तुम्हाला लुक शिकायचा, मेकअप करणार आहे तर लेट्स स्टार्ट. मी वेट वाईपनी छान क्लीन केलेला आहे चेहरा. तुमच्याकडे जी मॉइश्चरायझर क्रीम आहे त्याने चेहऱ्यावर छान मॉइश्चरायझर लावून घ्या आणि छान हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्यावर त्याला पेनिट्रेट करून घ्या. छान प्रकारे मी पूर्ण ट्राय करून घेत आहे लावलेलं मॉइश्चरायझर. बघू शकता चेहऱ्यावरचे डार्क सर्कल हाईड करण्यासाठी आपल्याला आता कन्सील करायचं. आता आपण कन्सील करू कारण फोटो छान छान आले पाहिजे ना आपले. तर ठीक आहे, मी आज सगळा मेकअप विदाऊट ब्रशनी करणार आहे की चला ज्यांच्याकडे घरात ब्रश अवेलेबल नाहीये तर ते फिंगरनी पण मेकअप करू शकता. तर बघा ह्या नवीन टेक्निक. आणि फिंगर ही बेस्ट ब्लेंडर आहे. माहीत झाल्यानंतर आज पूर्ण मेकअप मी कन्सिलरने करणार आहे आणि पूर्ण प्रोडक्ट आहे पण ब्रश नाहीये. त्यामुळे तुमचा मेकअप जर होत नसेल तर ही टेक्निक कशी वाटते तुम्हाला मला सांगा नक्की. छान ब्लेंडरने ब्लेंड करत आहे आणि एकदम हलक्या हाताने. बघू शकता किती सॉफ्ट सेटल बेस झालेला आहे. आता कॉम्पॅक्ट पावडरने छान मेकअप मी लॉक करून घेणार आहे की जो मेकअप तुम्हाला 3 ते 4 तास आरामात राहील. नॉर्मल पफने मी छान पद्धतीने कॉम्पॅक्ट लावलेली आहे. तुम्हाला थोडंसं डार्क करायचे असेल तर तुमच्याकडे जी पण आयब्रो पेन्सिल असेल ब्लॅक ब्राऊननी तुम्ही छानपैकी आयब्रो करू शकता. आता ही पेन्सिल कोणती आहे काय आहे, हे एकदम इकॉनॉमी रेंज मधली पेन्सिल आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला DM करा आणि तुम्ही दोन्ही बघा. ही मी डिफाईन केली ही नाही, फरक बघू शकता. एकदम इकॉनॉमी मधली आहे. आता मी छान ब्लशर अप्लाय करणार आहे. तुमच्याकडे जर ब्लशर नसेल तर तुम्ही आयशॅडो पॅलेट मधला कोणताही पिंक शेड, स्किन डार्क असेल तर थोडासा डार्क पिंक टोन असा शेड वापरून तुम्ही ब्लशर करू शकता. एक छान स्माइल द्या आणि छान स्माइलनी करा. बघा फिंगरनी पण किती छान आपलं ऍप्लिकेशन होतंय. चला आपण मस्त आय मेकअप करूया. हा असा आय मेकअप करूया की जो कोणत्याही ड्रेसवर, साडीवर, कोणत्याही याच्यावर सगळ्या आय शेपवर चालेल असा हा आपण आय मेकअप करूया. चला लेट्स स्टार्ट. तुम्ही पाहू शकता मी असा डार्क ब्राऊन शेड घेत आहे आणि फिंगरनेच. नक्कीच तुम्हाला मला वाटतं की छान असं नवीन नवीन शिकायला मिळालं असेल आज. जर येस असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करताल, लाईक करताल, शेअर करताल. मी एकदम सिंगल शेड अप्लाय केलेली आहे आता आणि हलकासा मी थोडासा पिंकिश टोन ऍड करेल. अशा पद्धतीने क्विक एकदम आणि सगळ्या ह्याच्यावर जाणार आय मेकअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आवडला का तुम्हाला? आता आपण काजळ ऍप्लिकेशन करूया. तुमच्याकडे जे पण काजळ असेल छान प्रकारे, कारण काजळने जो लुक येतो पूर्ण गेम चेंजिंग आहे काजळ ऍप्लिकेशन केल्यावर. आता लायनर ऍप्लिकेशन. लायनर तुमच्याकडे जे पण लायनर असेल, स्केच लायनर, पेन्सिल लायनर किंवा लिक्विड लायनर असेल तर लायनर लावताना थोडे पेशन्स ठेवावं लागतात. आणि एकदम थिन लायनर लावणार आहे. पौर्णिमा लुक करत आहोत ना आपण, तर थोडा हेवी लायनर अवॉइड करणार आहे. बघू शकता लायनर माझं ऍप्लिकेशन झालेलं आहे. कसं वाटते तुम्हाला आतापर्यंत? मस्करा असेल तर मस्करा ऍप्लिकेशन करू शकता, नसेल तरी चालेल. पण मला स्पेशली मेकअप मध्ये मस्करा फार आवडतो. मस्करा ऍप्लिकेशन केल्यानंतरचा जो मेकअपचा आईचा लुक येतो. लिप पेन्सिल आहे म्हणून मी एक लिप लाईन करून घेणार आहे. तुमच्याकडे असेल तर ओके, नसेल तरी ओके. लिप लाईन केल्यामुळे एक प्रॉपर गाईडलाईन मिळते आपल्याला. तुम्ही डायरेक्ट लिपस्टिकने ऍप्लिकेशन करू शकता किंवा मग ब्रशनी.
बघा कसा वाटला हा तुम्हाला लुक. सिम्पल, सोबर आणि क्विक होणारा लुक आहे हा. तर मला वाटतं तुम्ही हा मेकअप नक्कीच उद्याच्या येणाऱ्या वटपौर्णिमेला ट्राय करा आणि मला सांगा. म्हणजे युट्यूब चॅनलला, इन्स्टाला तुम्ही मला फॉलो करा. असेच तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर तुम्ही मला DM करा. थँक्यू.